Good morning, students. This is Sant Tukaram Vidyalay Ghatshiras, and subject is English, Standard 9th. I am your English teacher, Mr. Pange sir. So today we shall have workshop on first poem, Walk a Little Slower. Now I read first question from English workshop. Read the poem aloud. खालील कविता मोठ्याने वाचा. Now I read the poem. Walk a little slower. Walk a little slower, Daddy, said a little child so small. I am following in your footsteps and I don't want to fall. Sometimes your steps are very fast, sometimes they are hard to see. So walk a little slower, Daddy, for you are leading me. Someday, when I am all grown up, you are what I want to be. Then I will have a little child who will want to follow me. And I would want to lead just right and know that I was true. So walk a little slower, Daddy, for I must follow you. Second question. Put the words given in brackets in the proper blanks. ब्रॅकेट्स मध्ये दिलेले शब्द योग्य ब्लँक्स मध्ये गाळलेल्या ठिकाणी भरायचे आहेत. ए द डॅश डॅश इज टॉकिंग टू इट्स डॅश डॅश. Answer is the child is talking to its father. B the dash dash is leading and the dash dash is following. Answer is the father is leading and the child is following. C someday the dash dash will become a dash dash. Answer someday the child will become a father. D the dash dash does not wish to fall while following its dash dash. The answer is the child does not wish to fall while following its father. In this way, we completed the blanks. Now next question. Find and write pairs of rhyming words from the poem. या कवितेतील यमक जुळणारे शब्द आपल्याला लिहायचे आहेत. या ठिकाणी पहा कविता बघू आपण. कवितेमधले पहा शब्द स्मॉल फॉल, सी मी, बी मी, ट्रू यू. अशा पद्धतीनं ती रायमिंग वर्ड्स किंवा यमक जुळणारी शब्द दिलेले आहेत. थर्ड क्वेश्चन. The meaning of the words in the following pairs show that they are related. खाली दिलेले जे शब्द आहेत त्यांच्या ज्या जोड्या आहेत त्या सांगतात की त्यांचे एकमेकांशी संबंध आहेत, ते एकमेकांशी संबंधित असे शब्द आहेत. फॉर एक्झाम्पल डॅडी और फादर, दॅट्स चाइल्ड. फॉलो, लीड. अशा पद्धतीनं या ठिकाणी या शब्दांचा एकमेकांशी संबंध आहे तो त्या ठिकाणी बाणाने दाखवलेला आहे पहा. फाइंड 5 more pairs of related words. आता आपल्याला 5 शब्दांच्या अशा जोड्या शोधायच्या आहेत. टीचर स्टुडंट, डॉक्टर पेशंट, गिव टेक, मदर चाइल्ड, कप सॉसर, मास्टर स्लेव, कम गो, इन आउट. अशा पद्धतीनं हे शब्द आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत, पूर्ण केलेले आहेत.
नाव फोर्थ क्वेश्चन काय सांगितलंय पहा. द चाइल्ड इन द पोएम रिक्वेस्ट्स हिज फादर टू वॉक स्लोअर. या कवितेतलं मूल आपल्या वडिलांना सावकाश चालण्यात विनंती करत आहे. हिअर द पोएट इम्प्लाइज दॅट द चाइल्ड वॉन्ट्स टू अंडरस्टँड हिज फादर्स ऍक्शन्स बेटर. या ठिकाणी कवी असं सांगू इच्छितो की त्या मुलाला, त्या बाळाला वडिलांच्या कृतीचा अर्थ समजून घ्यायचा आहे. द चाइल्ड वुड लाईक टू ऍक्ट द सेम वे. आणि त्या मुलाला त्याच पद्धतीनं वागायचं आहे. बट वॉन्ट्स द फादर टू बी मोर अंडरस्टँडिंग टुवर्ड्स द चाइल्ड्स नीड्स. परंतु तो मूल आपल्या वडिलांना समजून घेण्याची इच्छा व्यक्त करतोय. व्हॉट इज इम्प्लाइड इन द फॉलोइंग लाईन्स. मग ते काय आहे त्या ओळीमधून ते आपल्याला शोधायचं आहे. ए, समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट. या ठिकाणी या कवितेतला मूळ अर्थ काय आहे तर तो अर्थ आहे द चाइल्ड कॅनॉट फॉलो इट्स फादर. ते मूल आपल्या वडिलांच्या मागे जाऊ शकत नाही, चालू शकत नाही. समटाइम्स युअर स्टेप्स आर हार्ड टू सी. काही वेळेस तुमचे पावलं दिसत नाही. याचा अर्थ असा होतो द चाइल्ड कॅनॉट अंडरस्टँड व्हॉट हिज फादर डज. त्या मुलाला कळत नाही की ते वडील काय करतायत, त्यांच्या कृतीचा अर्थ त्याला समजत नाही. सी, आय वुड वॉन्ट टू लीड जस्ट राईट. मला पुढे जायचं आहे, योग्य रीतीनं चालायचं आहे. याचा अर्थ काय. द चाइल्ड वॉन्ट्स टू गाईड हिज चाइल्ड. त्या मुलाला त्याच्या मुलाला मार्गदर्शन करायचं आहे. द चाइल्ड वॉन्ट्स टू गाईड हिज चाइल्ड. डी, अँड नो दॅट आय वॉज ट्रू. कवितेतली ती ओळ आहे. मग याचा अर्थ काय होतो. ही वॉज ट्रू, तो खरा आहे. अँड ऑनेस्ट, तो प्रामाणिक आहे. लाईक हिज फादर, त्याच्या वडिलांप्रमाणे. या कविते ओळीतला अर्थ काय होतो. ही वॉज ट्रू अँड ऑनेस्ट लाईक हिज फादर. त्याच्याच वडिलांप्रमाणे तो सुद्धा सच्चा आणि प्रामाणिक होता. आणि अशा पद्धतीनं हा प्रश्न कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5. युजिंग युअर ओन आयडियाज फ्रेम 3 सेंटेन्सेस दॅट शो कंटिन्युअस ऍक्शन. कंटिन्युअस ऍक्शन याचा अर्थ काय तर अपूर्ण काळातल्या 3 वाक्यांची आपल्याला रचना करायची आहे. इथं तुम्हाला दिले पहा उदाहरण. एक्झाम्पल, यू आर लीडिंग मी. तुम्ही माझ्या पुढे आहात असं त्याचा अर्थ होतो. मग आपण सेंटेन्स तयार करू शकतो. खूप सोपी आहेत ती. आय एम वॉकिंग, आय एम रायटिंग, वी आर गोइंग टू स्कूल, यू आर टीचिंग अस. अशा पद्धतीची ही वाक्य आपल्याला तयार करता येतात. नाव 6 क्वेश्चन. युजिंग युअर ओन आयडियाज, तुमच्या स्वतःच्या आयडियाज वापरा. फ्रेम ॲट लिस्ट 3 सेंटेन्सेस दॅट शो फ्युचर ॲक्शन ऑर स्टेट. फ्युचर ॲक्शन हे लक्षात घ्या. म्हणजे भविष्य काळातली वाक्य तुम्हाला लिहायची आहेत. एक्झाम्पल्स, हु विल वॉन्ट टू फॉलो मी. कोण माझ्या मागून येणार आहे असं त्याचा अर्थ होतो. मग त्याची उदाहरणं पहा या ठिकाणी. यू विल लीड मी, यू विल लीड मी. आय शल वॉक, वी शल गो. अशा पद्धतीची वाक्य आपण तयार करू शकतो. इथं दुसरं वाक्य दिले, व्हेन आय एम ऑल ग्रोन अप. जेव्हा मी मोठा होईल. मग या ठिकाणी आपण भविष्य काळातली वाक्य रचना करू शकतो. आय शल बी अ गुड सिटीझन. मी जेव्हा मोठा होईल मी एक चांगला नागरिक होण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि अशा पद्धतीनं हे 6 प्रश्न या ठिकाणी आपण पूर्ण केलेले आहेत. देन सी द 8th क्वेश्चन, प्रश्न क्रमांक
8 हा आपण पाहू. डू यू हॅव अ रोल मॉडेल? तुमचा कोणी आदर्श आहे का? रोल मॉडेल, आदर्श. व्हॉट क्वालिटीज डू यू ॲप्रिशिएट इन युअर रोल मॉडेल? व्हॉट क्वालिटीज यू वॉन्ट इन युअर रोल मॉडेल? कोणती गुणवैशिष्ट्य तुम्हाला तुमच्या आदर्शामध्ये हवी आहेत? त्याच्यावर आता आपल्याला एक एस्से लिहायचा आहे. अँड दिस इज होमवर्क. माय रोल मॉडेल, दिस इज होमवर्क फॉर यू. हा होमवर्क तुम्हाला कंप्लीट करायचा आहे तुमच्या वहीमध्ये, गृहपाठाच्या वहीमध्ये, निबंधाच्या सेक्शनमध्ये हा निबंध लिहायचा आहे, माय रोल मॉडेल. आणि अशा पद्धतीनं आपण या कवितेतील इंग्लिश वर्कशॉप पूर्ण केलेलं आहे. हे सगळं तुम्ही वहीमध्ये लिहा आणि मला दाखवा. थँक्यू.